नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत विभक्ती व त्याचे प्रकार. तर विभक्ती म्हणजे काय? ते आपण पहिले पाहू. विभक्ती म्हणजे विभागीकरण. विभाग, नाम आणि सर्वनाम. त्याचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो संबंध असतो, ज्या विकारांनी दाखविले जाते त्याला आपण विभक्ती असे म्हणतो. तर विभक्ती दर्शविणारे जे अक्षर आहेत त्यांना विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. नामाचे व सर्व नामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडली जातात त्याला प्रत्यय असे म्हणतात. तर विभक्तीचे प्रकार आहेत की नामाचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी जो असणारा संबंध आहे तो 8 प्रकारांचा असतो. म्हणून विभक्तीचे 8 प्रकार पडतात. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी आणि संबोधन. तर एकवचन आणि अनेक वचन. तर विभक्तीमध्ये प्रत्यय लिहिताना एकवचनमध्ये प्रथमा जो असतो त्याच्यामध्ये प्रत्यय नाही. तर याच्यामध्ये एकवचनला प्रत्यय नाही आणि अनेक वचनला देखील प्रत्यय नाही. तर याचा कार का अर्थ असतो कर्ता. दुसरा आहे द्वितीया. द्वितीया सला ते सला नाते. एक वचन मध्ये सला ते, अनेक वचन मध्ये सला नाते. याचा कारक अर्थ आहे कर्म. तिसरा आहे तृतीया. हे तृतीय विभक्ती आहे. ने ए शी आणि अनेक वचन मध्ये आहे ने ई ही शी. याचा कारक अर्थ आहे करण. पुढे बघा. चतुर्थी. सला ते सला नाते. चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचन सला ते आणि एक वचन सला नाते. कारक अर्थ संप्रदान. तुम्हाला वाटत असेल की द्वितीयाला पण सला ते सला नाते, चतुर्थीला पण सला ते सला नाते असं दिले तर याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन मध्ये पडणार. तर द्वितीयमध्ये कर्म आहे, हो की नाही? आणि चतुर्थीमध्ये संप्रदान लिहिले. संप्रदान. संप्रदान म्हणजे काय? एखादी दान करणे, भेटवस्तू देणे, भेट करणे. तर आपण बघू पुढे. तुम्हाला मी स्पष्टीकरण दिलंच आहे. पुढे बघा पंचमी. पंचमी विभक्तीमध्ये ऊन होऊन. ऊन होऊन एक वचन, अनेक वचन पण ऊन होऊन. याच्यामध्ये याचा कारक अर्थ आहे अपादान. अपादान म्हणजे काय? दुरावा, वियोग म्हणजे कारक अर्थ त्याचा. पुढे बघा विभक्ती षष्टीची. एक वचन चा ची च्या. चा ची चे च्या. अनेक वचन पण सेम चा ची चे च्या. याचा कारक अर्थ आहे संबंध. पुढे पहा सप्तमी. याचं एक वचन आहे तैया, अनेक वचन देखील तैइआ. आणि याचा कारक अर्थ आहे अधिकरण. अधिकरण म्हणजे काय? की स्थळ, वेळ सांगणे म्हणजे सप्तमी. पुढची विभक्ती आहे संबोधन. संबोधन म्हणजे यात एक वचन नाही पण अनेक वचन नो आहे. नो म्हणजे काय? मुलांनो असं. कारक अर्थ आहे याचा संबोधन म्हणजे हाक मारणे म्हणजे संबोधन. आता याचं आपण स्पष्टीकरण पाहूया. विभक्ती. नामांचा आणि सर्वनामाचा वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारा जो संबंध आहे त्या विकारांनी दाखविला जातो त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. प्रत्येक नामांना किंवा सर्व नामांना विभक्तीत रूपांतर करताना त्यांना जी अक्षरं जोडली जातात त्यांना प्रत्यय असे म्हणतात. नामांच्या आणि सर्व नामांच्या क्रियापदाशी किंवा वाक्यातील इतर जे शब्दांशी असणारा जो संबंध आहे तो 8 प्रकारचा आहे. तर विभक्तीचे 8 प्रकार पडतात. आपण आत्ताच पाहिले. पहिला आहे प्रथमा विभक्ती. त्यात प्रत्यय नाही. यामध्ये नाम व सर्वनामाला कोणतेही प्रत्यय लागत नाही. उदाहरणार्थ फळ, फूल दिले. पण आपण दुसरं उदाहरण बघू. बदक पाण्यात पोहते. हंस सुंदर दिसते. यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लावलेला नाही. म्हणजे ही काय आहे? प्रथमा विभक्ती.
पुढचं आहे द्वितीय विभक्ती. तर द्वितीय विभक्तीमध्ये काय आहे? कर्ता, कर्म आणि क्रियापद. म्हणजे स ला ते, स ला ना ते. राम रावणास मारतो. ताई दादाला फळ म्हणजे ताई दादाला बोलावते. फळास, फळांना. हे अनेक वचन झालं फळांना. त्याच्यानंतर चिमणी पिल्लांना भरवते. दात मुखास शोभतात. त्याच्यानंतर मी सहलीला चाललो. ला. नंतर अजून भरपूर असे वाक्य आहेत की ते तुम्हाला सांगता येतील. त्याच्यानंतर पुढे बघा तृतीय विभक्ती. तर तृतीय विभक्तीमध्ये काय आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापद. तर अनेक वचन मध्ये कर्ता आहे आणि क्रियापद. तर याच्यामध्ये सांगितले की रामाने धनुष्य मोडले. रामाने ने ए शी एक वचन, अनेक वचन नी ही शी ही, नी ही शी ई. तर रामाने धनुष्य मोडले. नंतर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. वडिलांनी पैसे पाठवले. त्यानंतर मुलींनी रांगोळी काढली. मुलींनी नी. दादाजीने पोवाडा सांगितला किंवा म्हटला, गायला. तर हे झाले तृतीय विभक्ती. आता आपण पाहणार आहोत चतुर्थी विभक्ती. कर्ता, कर्म आणि क्रियापद. यामध्ये कर्ता, कर्म, कर्म आणि क्रियापद वापरलं जाते. यामध्ये मी मगाशी सांगितलं दानाचा अर्थ व्यक्त करणे. चतुर्थी विभक्तीमध्ये एक वचन नामात सलाते आणि अनेक वचन मध्ये सलानाते. तर याचं उदाहरण आपण घेऊ की मला चहा आवडते. त्याला पैसे दिले, दान केले. मला आज मळमळते. त्याच्यानंतर दादाला राखी बांधली. त्याला गोष्ट सांगितली. कर्णाने इंद्राला कवच कुंडले दिले. आजीने नातवाला गोष्ट सांगितली. म्हणजे काहीतरी दान देण्याचा इथे काय केले अर्थ व्यक्त केलेला आहे. पुढे आहे पंचमी विभक्ती. पंचमी विभक्तीमध्ये काय येतं? वियोग येतो, दुरावा निर्माण होतो. मुख्यमंत्री मुंबईहून निघाले. हून. आई मंदिरातून घरी पोहोचली. तो शेतातून घरी आला. राम रावणातून रावणापेक्षा काय आहे? श्रेष्ठ होता. लोकांनी नगरातून स्वच्छता अभियान सुरू केले. चोराने घरातून पळ काढला. हे पंचमीचे उदाहरण झाले. पुढे बघा षष्टी. आता षष्टीमध्ये काय आहे? संबंध, अधिकार, मालकी, स्वामित्व. म्हणजे चाची चे च्या हे त्याचे प्रत्यय लागतात. फळांचा, फळांचे, फुलांची, फुलांच्या. म्हणजे कसं त्याचा सदरा पांढरा आहे. पवनची सायकल नवीन होती किंवा नवीन आहे. शरदचा प्रथम क्रमांक आला. त्यानंतर शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आमचे शेत हिरवेगार आहे. तर हे झाले षष्टी विभक्तीचे उदाहरण. पुढे बघा सप्तमी विभक्ती. यामध्ये तैया येतं. त म्हणजे काय? स्थळ, जागा किंवा ठिकाण. उदाहरणार्थ मैदानात, घरात, त्यानंतर चौकात, शहरात, अंगणात, शेतात, वर्गात, रस्त्यात. हे झालं एक स्थळ, जागा, ठिकाण. आणि दुसरं आहे ई. त ई आ. त्याच्यामधलं ई आहे. ई म्हणजे काय? वेळ, काळ किंवा केव्हा. आता ईचं उदाहरण आपण जर घेतलं तर त्यामध्ये काय येईल? आम्ही सकाळी फिरायला जातो. हे झालं सप्तमी विभक्तीचं उदाहरण. पुढे बघा संबोधन विभक्ती. यामध्ये हाक मारणे हा संबोध आहे. तर संबोधन विभक्ती हे प्रथमेचेच रूप मानले जाते. म्हणजे त्यात प्रत्यय येत नाही. मुलांनो शांत राहा. नागरिकांनो स्वच्छता राखा. पाखरांनो घरट्यात परत जा. हे जे आहे हे सगळे आहेत संबोधन विभक्तीचे उदाहरण. तर तुम्हाला हे विभक्तीचे जे प्रकार आहेत, विभक्ती म्हणजे काय, त्याचे प्रकार, त्या प्रकाराची ट्रिक्स व्यवस्थितरित्या समजली असेल. ठीक आहे. धन्यवाद.